मी सुयोग मोरे आणि स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे द SM ब्लॉग। आणि आम्ही आता आहोत क्षेत्र महाबळेश्वर म्हणजेच ओल्ड महाबळेश्वरला, जिथे 5 नद्यांचा उगम झालेला आहे। तर आम्ही आता त्या साईडला चाललेलो आहोत। श्री क्षेत्र महाबळेश्वर दक्षिण भारतातील मुख्य नदी कृष्णा आणि तिचे उगमस्थान कृष्णाबाई मंदिर म्हणजेच पंचगंगा मंदिर, तसेच स्वयंभू शिवलिंग देखील प्रकट झाले आहे। श्रीराम, श्री दत्त, हनुमान, श्रीकृष्ण यांची मंदिरे देखील येथे आहेत। ही मंदिरे असे म्हटले जाते 13व्या सदीतील यादवराजा सिंघन यांनी बांधली आहेत। श्री क्षेत्र महाबळेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर थोडे पुढे गेल्यावर पंचगंगा मंदिर आहे। हे जे आहे हे पंचगंगा मंदिर आहे आणि इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5 नद्यांचा उगम झालेला आहे। इथे 5 नद्यांचा उगम झाला आहे। कोयना, कृष्णा, वेना, गायत्री आणि सावित्री। त्यांच्यामध्ये अजून 2 गुप्त नद्या आहेत। मंदिराचं दर्शन आम्हाला तर झालेलं आहे। 5 नद्यांचा उगम आम्ही पाहिला। त्याच्यानंतर ह्याच्यात अजून 2 नद्या आहेत। त्या आहेत एक भागीरथी आणि एक सरस्वती। ही भागीरथी 12 वर्षांनी आणि सरस्वती ही 60 वर्षांनी कृष्णेला जाऊन मिळते। महाबळेश्वर हे पश्चिम घाटातील थंड हवेचे ठिकाण आहे। खूप वर्ष महाबळेश्वर हे मुंबईची राजधानी देखील होती। ज्यावेळेस महाबळ व अतिबळ या राक्षसबंधूंनी त्रिभुवनात सर्वांना त्राईकडून सोडले होते, त्यावेळेस सृष्टीस अभय देण्यासाठी श्री ब्रह्म, श्री विष्णू आणि श्री महेश या देवांना युद्धात उतरावे लागले। श्री विष्णुदेवाने अतिबळास मारले, परंतु इच्छा मरणाचे वरदान लाभलेल्या महाबळापुढे या सर्वांचंच काही चालत नाही। तेव्हा देवतांनी देवी आदिमायेस प्रार्थना करून महाबळास मोहित केले। त्यामुळे महाबळाने देवाकडे मला तुमच्या हातूनच मृत्यू यावा असा वर मागितला। प्रत्यक्ष महाबळ हे बोलत असल्यामुळे देवाला तो वर द्यावा लागला। तसेच आम्हा सर्वांच्या नावाने येथे देवांचे अस्तित्व असावे अशी इच्छा देखील महाबळाने प्रकट केली। त्यामुळे महाबळाच्या नावाने श्री महादेवाने, अतिबळाच्या नावाने श्री विष्णूने व त्यांच्या कोटी सैन्याच्या नावाने श्री ब्रह्माने या प्रकारे श्री महाबळेश्वर, श्री अतिमहाबळेश्वर, श्री कोटेश्वर असे त्रिगुणात्मक लिंगाच्या नावाने हे स्थान पावन झाले आहे।